नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. काँग्रेसची फुटलेल्या मतांबाबत नाना पटोले बाळासाहेब थोरातांना हायकमांड विचारणा करणार. रमेश चेन्नीथला शरद पवार यांच्याशीही चर्चा करणार. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची 8 मतं फुटली. कारवाई झाल्यास महायुती संधी देणार. महायुतीच्या मोठ्या नेत्यांना आमदारांना आश्वासन दिल्याची माहिती. पक्षविरोधी आमदारांसाठी ट्रॅप लावला होता. बदमाश लोक ट्रॅपमध्ये सापडले आहे. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया. काँग्रेसचे 7 आमदार 2 वर्षांपासून काँग्रेससोबत नव्हतेच. 7 मतं फुटली यात आश्चर्य वाटण्यासारखं नाही. ते आधीच फुटलेले. राऊतांची काँग्रेसच्या आमदारांवर टीका. विधान परिषद निवडणुकीत आमदारांना 20 ते 25 कोटींचा भाव होता. काही आमदारांना 2 एकर जमिनी मिळाल्या. संजय राऊतांचा आरोप. तर संजय राऊतांकडे महाराष्ट्र करमणुकीच्या दृष्टीने पाहतो. दीपक केसरकरांचा पलटवार. ठाकरे गटाला 16 मतं टिकवण्यासाठी लक्ष्मी दर्शन घडवावं लागलं. लक्ष्मी दर्शनानंतरही 2 मतं कशी फुटली? शेलारांचा संजय राऊतांना सवाल. जयंत पाटलांसाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. पवार गटाची सर्व मतं जयंत पाटलांना मिळाली आहे. थोडं गणित जमलं असतं तर जयंत पाटील निवडून आले असते. राऊतांचं वक्तव्य. शरद पवार गटाचं 1 मत फुटलं. विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला. पराभवानंतर शेकापच्या जयंत पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका. आमदारांमध्ये पक्षनिष्ठा नसेल तर थेट निलंबनाची कारवाई करा. काँग्रेसच्या मतफुटीच्या चर्चेनंतर आमदार विकास ठाकरे यांची मागणी. शेकापच्या जयंत पाटलांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसलं. शरद पवारांनी डाव टाकला. त्यात शेकापच्या जयंत पाटलांचा बळी गेला. शेकापच्या जयंत पाटलांच्या पराभवावरून खोतांचा पवारांवर निशाणा. काँग्रेस नेते DP सावंत महिन्याभरात महत्वाचा राजकीय निर्णय घेणार. सावंतांच्या भूमिकेवरून चर्चांना उधाण. अशोकराव चव्हाणांचे निकटवर्तीय अशी DP सावंतांची ओळख. दिल्लीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारासह आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा. सूत्रांची माहिती. मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर. विधान परिषदेच्या विजयानंतर मिलिंद नार्वेकर ठाकरेंच्या भेटीला. मनोज जरांगेंनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम आज संपणार. शिंदे समितीनं नोंदी शोधण्याचं काम सुरू ठेवावं. जरांगेंची मागणी. तर सरकारनं भ्रमात राहू नये. 288 उमेदवार पाडून दाखवू. जरांगेंचा इशारा. मराठा समाजाच्या मतावर अनेक जण आमदार झाले. त्यांनी मराठ्यांना त्रास देऊ नये. आता जातीवाद झाला नाही पाहिजे. अन्यथा येत्या निवडणुकीत त्या आमदारांचा कार्यक्रम करू. जरांगेंचा इशारा. मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीसाठी खुलताबादमधून 200 ट्रॅक्टरची रॅली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा घेऊन ट्रॅक्टर रॅली संभाजीनगरमध्ये दाखल. सांगलीच्या पलूसमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आज ओबीसी मेळावा. ओबीसी आरक्षणासंदर्भात जनजागृती करणार. नारायण राणेंच्या खासदारकीला विनायक राऊतांचं आव्हान. राणेंनी मतं विकत घेतली. मतदारांना धमकावून विजय मिळवला. विनायक राऊतांची राणेंविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर नेतृत्वात बदल करावा. काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाची रमेश चेन्नीथला यांच्याकडे मागणी. तर योग्य निर्णय घेतला जाईल. चेन्नीथला यांचं आश्वासन. भविष्यात काँग्रेस सोडण्यासंदर्भात काही सांगता येणार नाही. मला काँग्रेसच्या सर्व व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढलं. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांचं वक्तव्य. इंडिया आघाडीत कपिल पाटलांच्या समाजवादी गणराज्य पक्षाच्या नाराजीच्या चर्चा. इंडिया आघाडीत छोट्या पक्षांना भाजपसारखी वागणूक मिळत असल्याचं कपिल पाटलांचं ट्विट. नाशिकमध्ये मतदारसंघावर काँग्रेसचा दावा. हेमलता पाटलांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिकमध्ये काँग्रेस 8 ते 9 जागांवर लढण्याची तयारी. महसुली जमा आणि खर्चात तफावत वाढली. कॅगचे राज्य सरकारवर ताशेरे. कर्जाचा बोजा 8 लाख कोटींवर गेल्याचं कॅगचं निरीक्षण. वास्तववादी अर्थसंकल्प मांडण्याची कॅगची सूचना. सरकार बेदरकार पद्धतीनं उधळपट्टी करत असल्याचं निरीक्षण. महालेखा परीक्षकांनी नोंदवलं. पुढची पिढी भिकेला लागली तरी चालेल, पण आज कशी मौजमजा करता येईल असा राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन. जयंत पाटलांची कॅगच्या अहवालावरून सरकारवर टीका. जवळपास 50,000 कोटी कुठल्या अन्य संस्थांवर खर्च केले त्यांचा तपशील उपलब्ध नाही असं कॅगचा अहवाल सांगतो. जितेंद्र आव्हाडांची राज्य सरकारवर टीका.
मंत्री अब्दुल सत्तार यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा झटका। सत्तारांच्या मुलाच्या शिक्षण संस्थेच्या कॉलेजची परवानगी रद्द। परवानगी बेकायदेशीर आणि कायद्याशी विसंगत असल्याचं कोर्टाचं मत। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी। विमानतळाचं काम मार्च 2025 पर्यंत पूर्ण होईल। मुरलीधर मोहोळ यांची माहिती। पूजा खेडकर यांनी सादर केलेले कागदपत्र ज्या एसडीएम कार्यालयातून काढले त्या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी होणार। चौकशी समिती त्या प्रांत कार्यालयातून अहवाल मागवणार। मुळशीमधील शेतकऱ्याला पिस्तूल घेऊन धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर, दिलीप खेडकरांसह 5 जणांवर गुन्हा दाखल। 10 कलमांतर्गत गुन्हा दाखल। हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप। पुणे पालिका पूजा खेडकरच्या बाणेर परिसरातील बंगल्याची पाहणी करण्याची शक्यता। बंगल्याबाहेर अतिक्रमण झाल्याची माहिती। बांधकाम विभागाचे अधिकारी आज पाहणी करण्याची शक्यता। खडूसमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा संपन्न। वैष्णवांचा रिंगण पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। भाविकांकडून हरिनामाचा गजर। रत्नागिरीत मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकरांचा वारीत सहभाग। वैभव खेडेकरांची सहकुटुंब 18 किलोमीटरपर्यंत पायी वारी। लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे वारकऱ्यांची दिंडी। उदगीर शहरातील गाव भागातून निघाली दिंडी। नागरिकांचा मोठ्या संख्येने दिंडीत सहभाग। अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये आषाढी एकादशी निमित्त चिमुकल्यांची पायी दिंडी। हातात टाळ मृदुंग वाजवत बालदिंडीमुळे परिसरातील वातावरण भक्तिमय। धुळे आगारातून आषाढी वारीसाठी 256 जास्त बसेसची व्यवस्था। भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून व्यवस्था। सांगलीतील मिरजेत वारकऱ्यांसाठी अवतरला विणेवरील विठ्ठल। सतावर मेकराने साकारली विणेवर विठुरायाची छाप। सोलापूरच्या माढ्यात मुक्ताईंच्या पालखी सोहळ्याचं जंगी स्वागत। पालखी रथावर जेसीबीच्या सहाय्यानं फुलांची उधळण। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांना सवलती लागू। 75 वर्षांवरील भाविक प्रवाशांना मोफत प्रवास। वारीनिमित्त 5000 विशेष बस सोडण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार। मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे ते मिरज दरम्यान विशेष गाड्या। 15 ते 20 जुलै दरम्यान गाड्या धावणार। पंढरपूरच्या वारीला युनेस्कोकडून जागतिक वारसा नामांकन मिळावं याच्यासाठी संशोधनासाठी कंपनीची नियुक्ती। कंपनीने सादर केलेल्या संशोधन आणि व्हिडिओद्वारे पुरातत्व विभाग प्रस्ताव तयार करणार। पुण्याच्या भोर तालुक्यातील चिमुकल्यांमध्ये आषाढी वारीचा उत्साह। भोर जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून बालदिंडीचं आयोजन। पारंपरिक वारकऱ्यांची वेशभूषा करत चिमुकले बालदिंडीत सहभागी। अहमदनगरच्या नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुकुटे पायी दिंडीत सहभागी। नेवासा तालुक्यातील वारकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथे 3 दिवसीय यात्रेला सुरुवात। देवाची छबिना मिरवणूक काढण्यात आली। मुंबई आणि उपनगरात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। तर पालघरसह ठाण्यातही पावसाच्या सरी बरसणार। हवामान विभागाचा अंदाज। कोकण किनारपट्टी आणि ठाणे, पुणे, सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। तर नाशिक, कोल्हापूरसह विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट। लोणावळ्याच्या भुशी धरण परिसरात पर्यटकांची गर्दी। पावसामुळे धरणाच्या पायऱ्यांवरून पाण्याचा प्रवाह सुरू। पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण। वसई विरार नालासोपाऱ्यात जोरदार पावसाची हजेरी। हवामान खात्याकडून पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। जळगावच्या भुसावळमधील हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात पावसाअभावी विसर्ग घटला। धरणाच्या 2 दरवाजांमधून 0.25 मीटरने विसर्ग सुरू। मुंबईच्या अंधेरी पूर्वमधील राजाराम चाळ येथे काल रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसामुळे घर कोसळलं। घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात जोरदार पावसाच्या सरी। मुंबईत आज दिवसभर संततधार पावसाचा अंदाज। रायगड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी। रायगडला पुढील 2 दिवस हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पावसामुळे मोठं नुकसान। घरं दुकानांचं नुकसान तर जनावरही दगावली। नुकसानीचे पंचनामे सुरू। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासूनच जोरदार पावसाची हजेरी। जिल्ह्याला पुढील 4 दिवस ऑरेंज अलर्ट जारी। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा।
साताऱ्याच्या पश्चिम भागात संततधार पावसामुळे डोंगरदऱ्यातील अनेक धबधबे प्रवाहित. केळवली धबधबा पर्यटकांसाठी बंद. पोलीस प्रशासन आणि वन विभागाकडून सुरक्षेच्या उपाययोजना. नंदुरबार जिल्ह्यात 7 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची हजेरी. पावसाच्या सरी बरसल्यानं शेती पिकांना मोठा दिलासा. जिल्ह्यात दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षा. पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरात चांगला पाऊस झाल्यानं भात लागवडीला वेग. मावळमधील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येनं शेतीच्या कामांची लगबग. रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यात खरीप क्षेत्रात 265 हेक्टरनं वाढ. फळबाग लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल. शेतीची कामं अंतिम टप्प्यात. नांदेडमध्ये पावसाअभावी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला. शेतकरी हवालदिल. शेतकऱ्यांकडून पिकं जगवण्यासाठी महागड्या तणनाशकांची फवारणी. गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांकडून केवळ 17% कर्ज वाटप. 259 कोटी रुपयांचं पीक कर्जाचं वाटप. वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपी मिहीर शहाचा परवाना रद्द होणार. वाहन परवाना रद्द करण्यासाठी वरळी पोलिसांची आरटीओला पत्राद्वारे विनंती.